पाणीच पाणीच हो कडे ग बाई. प्यायला पाणी नाही गावाकडे. म्हणजे नाही नाही काही नाही काही नाही. तुम्ही एन्जॉय करा ना मॅडम. खरंच लेट्स एन्जॉय. चल आपण पण डुंबूया. हा? चल कपडे बदलूया. चल. मी हो अगो या कपड्यात कसं डुंबणार ना आपण. चल. नाही 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 मॅडम. मी नाही डुंबू शकत. ओ अगं हवं तर वीक काढून ठेव ना तो. एक वेळ वीक काढून ठेवता येईल हो. मग? पण हे आतलं काय आत हे जे कोंबून ठेवलंय दुःख ते असं पाण्यावर तरंगेल ना माझ्या यजमानांसारखं. म्हणजे ते पण असंच एकदा पाण्यात डुंबायला म्हणून उतरले आणि बुंडून वर आले. बिंडून बुडून वर आले. ओ पाण्यात उतरताना मराठवाडा होते, वर आले तेव्हा पश्चिम महाराष्ट्र झाले होते असं. तू काय बोलतेस मला काहीच कळत नाहीये ग. नाहीच कळणार तुम्हाला मॅडम. तेव्हापासून मी पाण्याला माझी सवत मानते. जा तुम्ही जा मॅडम. मी आणि माझ्या डोळ्यातलं पाणी. बरं जा. ठीक आहे बाय. आर यू रेडी? तीन वाचवा वाचवा. अहो गंगूताई कुठं आहे? या मूर्त्या हे बघ. अगं तू इथं काय करतेस? ती चेंज करायला गेलीये. तिथंच तिला एक्सचेंज करा. जा जा. चला 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 मी पण येतो. तुम्ही कुठे येताय? हे आपलं ते जम्पिंगच्या का भागात बसा. तुम्ही थांबा इथंच. चल ग सान्या. मग तसा असेल तर मी येतो ना. एक ट्रेन धरून चला. लेट्स एन्जॉय. गंगूताई तू पण जा, कपडे बदलून घे, चेंज कर. आलीस बदललीस तिला. व्हॉट? कुणाला बदलायचं होतं? ते 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 कपडे बदलायचे होते ना मॅडम. नाही 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 तुला काहीतरी वेगळं म्हणायचं होतं. काय म्हणायचं होतं तुला? काय कुणाला बदलायचं होतं तुला? ओ म्हणजे इथे माझ्या जागी तुला दुसरं कोणीतरी अपेक्षित होतं का? कोण आहेस तू? तू सुद्धा मला वेगळाच दिसतोयस. दिवसभरात तुझी दाढी वाढलेली दिसतेय. गाडी. मॅडम मला माफ करा. मला माफ करा मला माफ करा मॅडम. मी मुलगी नाहीये मॅडम. मी तू छू आहेस. मी छू आहे मॅडम. मला माफ करा. या मुडद्या गुदगुल्या होताय. सोड बाय माझे. गंगूताई तू जीवच काढला होतास माझा माहितीये. कसं वाटलं माझं बेअरिंग? कशा वाटलं माझ्या बॅरिंग? कसला टराकलो होतो माहितीये मी. पण ते कॅरेक्टर कुठे आहे? ते लागलं त्याच्या पुढच्या प्रवासाला. थांबव फरकीट थांबव. पोलीस कसे आले इकडे? हॅलो राणी सरकार कुठे आहात तुम्ही? मी कुठे आहे? फोन कट झाला फोन राहिला तिचा. अहो ते जाऊ दे, आधी गंगूताईला कळवा. फोनची अदलाबदल करायची राहिली. आता फोन स्विच ऑफ येतोय. फोन कट झाला चिटणीस का कट केला? काहीतरी गौड बंगाल आहे. बंगाल गोडच आहे म्हणून तिथली मिठाई सुद्धा गोड असते. राजेंना आवडते ना म्हणून मुद्दाम घेऊन आले. मिसेस सीएम अचला हियर. आदर्श राज्याचा आदर्श राजा. अरे नाव नंतर घे, मी काय सांगतो ते ऐक. फोन बदलायचे राहून गेले, सांभाळून राहा. अय्या हो का? रॉंग नंबर. आत्ता तुमचा फोन लावत होतो, लागला नाही. आत्ता कसा काय लागला? तुम्ही रॉंग नंबर लावलात. काय? माझा नंबर बदललाय. बटुकेश्वर महाराजांनी सांगितलं ताबडतोब फोनचा नंबर बदल, नाही तर साहेबांचा मंत्रिमंडळातला नंबर बदलेल. अच्छा, म्हणून मोबाईलही बदलला. पण बाईल तर तीच आहे ना. बघा काही वेगळं वाटतंय का माझ्या? तुम्ही आज सगळ्याच वेगळ्या वाटताय. मिशन संपलं.
म्हणजे म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री आहे मी. फुटत्या पक्षाचे आमदार असे उडवतो. मला माझी बायको ओळखता येणार नाही काय? नाहीच ओळखू शकलात तुम्ही माझं मन. नाहीच ओळखू शकलात इतक्या वर्षात. जो माणूस स्वतःच्या बायकोच्या भावना समजून घेऊ शकत नाही, तो जनतेच्या भावना काय समजून घेणार? नाही, पण तुम्ही आज जरा वेगळ्या वाटताय. वेगळ्या म्हणजे? म्हणजे बाहेर जाताना वेगळ्या होतात, आता आलाय तर वेगळ्याच वाटताय. पिक्चर संपला. कानातलं गळ्यातलं तर सेम घातलंय. काही एक बदललेलं नाहीये. काही नाहीच बदललेलं, आ? मानसिक बदललंय. काय? म्हणजे तुम्ही बाहेर गेलात तेव्हा वेगळ्या होतात, पण बाहेरचं वारं खाल्ल्यानंतर तुम्ही आता जास्त फ्रेश दिसताय. अरे ग्लो आलाय, ग्लो. हा हा ग्लो. ग्लो. अगदी गंगू दिसताय, साहेब लहानपणीच्या. आठवतंय का? यांचं पाळण्यातलं नाव गंगू होतं. हो हा? हो आठवतंय ना. म्हणजे काय आठवतंय ना, लहानपणी पाळण्यातलं नाव माझं गंगू होतं. मी गंगू झाले, लहानपणीची गंगू झाले. मी बेडरूम मध्ये जाऊन बागडते. बेडरूम इकडे. हो का? हो का? यंत्र बिघडलंय मेंदूतलं. छोटीशी झाले ना मी, लहानपणीची गंगू झाले ना मी. अरे देवा. बापरे बापरे. वजन म्हणाव की काय? अरे वजनदार नेत्याची बायको आहे, इतकी वर्ष खाल्ले. काय ग बारीक? शुद्धीवर येते वाटतं. ही गुंगीचं औषध दे. अहो साहेब, तिला मारायचं का सतत गुंगीचं औषध देऊन? त्यापेक्षा आपण तिला गंगूचा डोस देऊया. म्हणजे तिला गंगू सारखं तयार करूया, अगदी सेम टू सेम. एक काम करा साहेब, तिची नखं उपटा, केस ओढा, पापड्या काढा, ओठ पुसा, कपडे फाडा आणि तिला गंगू बनवा. आणि ती उठली रे उठली की सतत तू गंगू आहेस, तू गंगू आहेस असं तिला भासवायचं. इतका डोस द्यायचा, इतका डोस द्यायचा की ती स्वतःला गंगू समजू लागेल. मैं कहाँ हूँ? कौन हूँ मैं? गंगूता.